श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात बाळूमामांचा एक अतिशय शक्तिशाली आणि सकारात्मक विचार करणारा एक संदेश. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या जीवनातील सर्व दुःख यातना ह्या कमी व्हायला नक्कीच प्रयत्न करतील. कारण सुख दुःख हे मान्यावर असतं आणि जीवनात एकदा काही गोष्टी घडून गेल्या का त्याचा कोणताही विचार न करता नवीन येणाऱ्या गोष्टींकडे विचार केला पाहिजे. आणि तो विचार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सकारात्मक कसा घेता येईल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील. जीवनाची ही खरी सच्चाई आहे की लोकांच्या अपेक्षांचा अंत कधीही होत नाही. तुम्ही थोडं चुकलात किंवा त्यांना मदत करण्याचं थांबला की तुम्ही मागे केलेली मदत विसरून तेच तुमची निंदा सुरू करतात. तुम्ही तुमचं कर्म करत चला. कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू नका, कारण कोणीच तुमच्याकडून कायमस्वरूपी संतुष्ट होणार नाही. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळं आपण जर हताश होऊन बसलो तर पुढं आयुष्यात येणारी सुखं आपल्यावर रुसून निघून जातील. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. त्या आनंदाने जगा. तुम्ही कितीही चांगलं वागण्यात व्यस्त असला तरी दुनिया मात्र तुमच्या चुका शोधण्यात व्यस्त असते. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो, तर ती नव्या यशाची सुरुवात असते. देव म्हणतो, देवाकडे पाठ असताना तुम्ही काय वागता आणि देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं. गोड संस्काराची आहे शेठ. कोणी दगड मारायला शिकवतात तर कोणी सन्मान आदर करायला शिकवतात. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ. आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.